नागपूरमध्ये भाजपचे नाराज माजी नगरसेवक पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे, कारण त्यांनी सिक्रेट ऑपरेशन सुरू केलंय। तिकीट कापलेल्या भाजपच्या बऱ्याच माजी नगरसेवकांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात छुपी मोहीम सुरू केली। पक्षाचं काम करू नका, सभांना जाऊ नका अशा छुप्या सूचना काही माजी नगरसेवक आपल्या कार्यकर्त्यांना देत असल्याची माहिती आहे। भाजपने 51 माजी नगरसेवकांची तिकीटं कापली आहेत। भाजपचे वरिष्ठ नेते नाराज असून ते नाराज नगरसेवकांच्या संपर्कात आहेत आणि पक्षविरोधी काम केल्यास कारवाई होण्याची सुद्धा त्यांना इशारा देण्यात आला आहे। जितेंद्र शिंगाडे अधिक माहिती देत आहेत। जितेंद्र, नागपूर हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शहर आहे आणि तिथे असे काही सिक्रेट मोहीम चालवली जाते या माजी नगरसेवकांकडून, याची कशी दखल भाजपच्या पातळीला घेतली जाते, काय होईल? नक्कीच प्रसन्न सर, कारण आपण पाहिलेलं आहे की नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 151 जागांसाठी 1300हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले होते। अनेक जण इच्छुक होते, मात्र असं न करता सर्वेक्षणाचा अहवाल असेल किंवा उमेदवारांची सक्रियता असेल, त्यांचा मतदारांमध्ये काय प्रभाव आहे याचं सर्व सर्वेक्षण करून भाजपने 51 माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं आणि अनेक नवे चेहरे या निवडणुकीच्या रिंगणात उभे केलेले आहेत। मात्र आता त्याचा फटका कुठेतरी बसलेला आहे, कारण जे माजी नगरसेवक आहेत त्यांनी आतमध्ये म्हणजे आतल्या गोटात का होईना आपली नाराजी मोठ्या प्रमाणात उघड करून दाखवलेली होती आणि आता जे उमेदवार उभे आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्यांचा प्रचार करू नये किंवा त्यांच्या प्रचारात जाऊ नये, सक्रियता राहू नये अशी आपल्या समर्थकांना माहिती दिल्याची देखील माहिती आहे। आणि त्यामुळे जो आहे या भाजपच्या ज्या 25 जागांवर याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। त्यामुळे एकीकडे बंडखोरांना शांत करण्यात बऱ्याच अंशी भाजप नेतृत्वाला यश आलेलं आहे, मात्र अशा प्रकारे ज्यांनी बंडखोरी केलेली नाही किंवा जे आता पक्षातच आहेत मात्र कुठेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये सक्रियता राहते की नाही राहत, ते किती सक्रिय राहतात, त्यांचे समर्थक किती सक्रिय राहतात आणि त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे जे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत त्यांनी देखील आता याची दखल घेतली असून आतल्या गोटातून जी माहिती मिळते त्यानुसार ते आता त्यांना समजावण्याचा देखील प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येते। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।